एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. आमदार सत्यजित तांबे, रोहित पवार घेणार राज ठाकरेंची मुलाखत. शरद पवार, गिरीश कुबेर, निखिल वागळे, शायना NC दिग्गजांची उपस्थिती. चंद्रभागेच्या तीरी पत्रकारांची मांदियाळी. समाज उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पत्रकारांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम या पत्रकार संस्थेचे 4थे राज्य शिखर अधिवेशन यंदा पंढरपूर येथे संपन्न होते. या देशभरातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे ज्येष्ठ पत्रकार तसेच 5 माजी मुख्यमंत्री आणि विविध पक्षातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित राहणार आहेत. याविषयी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले. आणि जगभरामध्ये आज जो आकडा आहे तो आता 8 लाख क्रॉस करतोय. इतकी पत्रकार पदाधिकारी काम करतात. आमच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आशीर्वाद देण्यासाठी काम करायचं. पत्रकार आणि त्याच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी काम करायचं. जो माणूस दिवसभर आयुष्यभर लोकांचं कल्याण व्हावं यासाठी धडपडत असतो आणि तो खरी पत्रकारिता करतो. ज्यांना तुम्ही रिपोर्ट असा उदाहरण सांगितलं, त्याला असं वाटतं की माझ्या हातून सामाजिक काहीतरी दायित्व घडावं या उद्देशाने पत्रकारिता करतो. त्यांच्या घराची वाताहत सातत्याने झाली असते आणि ती वाताहत दूर करण्यात आमच्या माध्यमातून काय मदत करता येते, म्हणजे माझ्यासारखी किंवा या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रत्येकाची भूमिका एका पोस्टमास्टरची आहे की आपण चांगलं कोणाला तरी काहीतरी देत राहायचं, प्रेरत राहायचं. टिंगल होते काय, अनेक वेळा वाद होतात, अनेक वेळा तुम्ही काहीतरी बोलत असते, पण त्याकडे लक्ष न देता पुढे जात राहणं आणि काम करणं हा उद्देश घेऊन आम्ही काम करतो. त्याला खूप छान पद्धतीने यश मिळतं आहे. संस्था खूप दूरपर्यंत पोहोचलेली आहे. खूप मंडळी याच्यामध्ये काम करत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि आमचं अधिवेशन हा खूप मोठी पर्वणी असते दरवर्षी. म्हणजे बारामतीचं अधिवेशन असेल, शिर्डीचं अधिवेशन असेल, विदर्भामध्ये झालेले अधिवेशन असतील, मराठवाड्यात झालेले अनेक अधिवेशन असतील, त्यापेक्षा पंढरपूरचं अधिवेशन वेगळं कसं राहील यासाठी आम्ही प्लॅनिंग करतो. भाषणं न ठेवता प्रगट मुलाखत हा विषय सातत्याने आम्ही शेड्यूल केलेला आहे. म्हणजे त्याचे 2-4 जर अजेंडे सांगायचे झाले, त्याचं कन्फर्मेशन काही लोकांचे आलेले काहीचे आलेले नाही आहेत. त्यामुळे प्रेस रूममध्ये सगळ्यांची नावं टाकली. म्हणजे सत्यजित तांबे आणि रोहित पवार हे राज ठाकरेचा इंटरव्ह्यू करणार आहेत. रुपाली चाकणकर आणि सायना NC त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मिसेस आणि अजितदादा पवार यांच्या मिस्टरांचा इंटरव्ह्यू करणार आहे. त्याच्यानंतर 5 मुख्यमंत्री यांचा इंटरव्ह्यू, म्हणजे शरद पवार आहे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा इंटरव्ह्यू गिरीश कुबेर सर आणि संजय आवटे सर हे करणार. त्याचबरोबर 5 ज्या संपादकांना आपण दरवर्षी पुरस्कार देतो, त्यामध्ये गेल्या वर्षी 22 सरांची पद्धत, यावर्षी 22 सर येतील. असे 5 वेगळे TVचे आणि पेपरचे संपादक त्याच्यामध्ये असतील. त्याचबरोबर राजदीप सरदेसाई जे मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या पत्रकारितांना अनुभव आहे, त्यांचा इंटरव्ह्यू निखिल वागळे करणार. ती प्राथमिक स्वरूपावर आम्ही केलेली सगळी रचना आहे. आणि आमच्या 5 अधिवेशनाचा अनुभव असा की जी रचना आपण करतो त्यामध्ये जवळजवळ 90% सगळं करतो. म्हणजे हरिभाऊ बागडे राज्यपाल जे आहेत त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे. आमचं मराठवाड्यामध्ये त्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे काय आपण संस्था काम करतो. आम्ही राजस्थानला मागच्या महिन्यामध्ये अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली होती. नवीन आलेल्या राज्यपालापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पॉलिटिकली जे अनेक लोक आहेत त्यांना पण आम्ही इन्व्हाइट करतो. राजकीय लोकांचं तेवढं आकर्षण नाही, पण आपले जे सगळे पत्रकार असतात पंढरपूरमध्ये 4000 लोकांचं एकत्रित करायला माध्यमच नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही यावर्षी विषय असा काढला की बाबा किमान
2000 निमंत्रित पदाधिकाऱ्यांचं ते अधिवेशन व्हावं. इस्कॉनची जागा ठरली. इस्कॉनची ती मंडळी पण सगळी या निमित्ताने मदत करत आहेत आणि हे अधिवेशन पंढरपूरमध्ये होत असल्यामुळे तुमच्या सगळ्यांची मदत अपेक्षित आहे म्हणून हा आजचा वार्तालाप होतो. खूप वर्षापासून म्हणजे मंदारजी तर आम्ही सोबत काम केलेलं आहे अनेक वर्ष. नांदेडमध्ये ती टीव्हीला संदीप आणि आम्ही भाई आणि आम्ही पण आयबीलला काम केलेलं आहे अनेक वर्ष आम्ही सोबत. त्या निमित्ताने नवी मंडळी सगळी जुनी मंडळी आज परत एकदा भेटली. खूप दिवसापासून मंदारजींना पण फोन करत होतो, ते पण वेळ देत नव्हतं, त्या निमित्ताने ते आले. सूरज भैया आहेत ते सगळं लीड करत आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं इथं बांधतोय. रवीजी पण आहेत, रवीजी पण जुने अनेक वर्ष त्यांनी टीम उभं केली होती, बांधली होती, पण संपर्क फार नव्हता, कम्युनिकेशन आता ते परत येतील असं आशा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांचं हे अधिवेशन आहे हे सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी. पत्रकार आणि पत्रकारिता ऊर्जित व्हावी, पत्रकार सर्वच पातळीवर विकसित व्हावा या उद्देशाने हे अधिवेशन एक मैलाचा दगड ठरणार असून व्हॉइस ऑफ मीडिया सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन अधिवेशन संयोजन समितीने केलंय. आपली दुनियादारीसाठी वैशाली पाटील, पंढरपूर.